नव्या सरकारच्या शपथविधीनंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या 3 जिल्ह्यातील कुठल्या नेत्याला या ठिकाणी मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता लागून राहिलेली पाहायला मिळते आहे। नव्या सरकारच्या शपथविधीनंतर आता कोणाला मंत्रिपद मिळणार यासाठी सध्या जोरदार फिल्डिंग या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते आहे। निकाल लागल्यापासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील सर्वच नेते हे मुंबईत तळ ठोकून आहेत। भाजपचे नेते नितेश राणे भाजपच्या कोट्यातून मंत्रिपदाच्या लिस्टवरती या ठिकाणी अव्वल आहेत, तर शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी दीपक केसरकर, उदय सामंत, योगेश कदम आणि रायगड जिल्ह्यातील भरत गोगावले यांच्यामध्ये रस्सीखेच असलेली पाहायला मिळते आहे। चिपळूण विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे शेखर निकम यांच्या नावाची देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत चर्चा असलेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांचं नाव रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या 3 जिल्ह्यातून आघाडीवरती असलेलं पाहायला मिळतं आहे। तर शेखर निकम यांच्यासाठी पदाधिकारी आणि समर्थकांकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून शेखर निकम यांना मंत्रिपद मिळावं अशी देखील शिफारस या ठिकाणी करण्यात आलेली पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्यातील 3 नेत्यांपैकी कुणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता लागून झालेली पाहायला मिळते। तर एकंदरीतच शिवसेना कोट्यामधून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या 3 जिल्ह्यातील कुठल्या नेत्याला या ठिकाणी मंत्रिपद मिळणार याचीच उत्सुकता लागून राहिलेली पाहायला मिळते आणि त्यासाठी सध्या मुंबईत या नेत्यांचं लॉबिंग सुरू असलेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।